इनपुटमध्ये. हा SMPS आहे, स्विच मोड पॉवर सप्लाय. 230 व्होल्ट सप्लाय इथे इनपुटमध्ये आल्यानंतर याचा आउटपुट आहे 12 व्होल्ट DC. काय आउटपुट? 12 व्होल्ट DC आहे. हे 12 व्होल्ट DC. हा 230 व्होल्टचा सप्लाय हा इथून आहे. ठीक आहे, इकडनं 230 व्होल्टचा सप्लाय इथे इनपुटमध्ये जातोय आणि इथून हा स्विच मोड पॉवर सप्लाय याच्या आउटपुटमध्ये तुम्हाला 12 व्होल्ट DC सप्लाय मिळतोय. तो 12 व्होल्ट DC सप्लाय आपण अर्डिनो बोर्डला पण दिलाय, DC मोटर ड्रायव्हरला पण दिलेला आहे. म्हणजे DC मोटर 12 व्होल्ट वरती फंक्शन होणार आहे, परत हा बोर्ड पण 12 व्होल्ट DC वरती फंक्शन होणार आहे. ठीक आहे, हा कंट्रोलर बोर्ड आहे तुमचा. प्लस इथून 230 जे निघालंय ते रिलेला गेले, त्या रिलेवरनं आपण ही मोटर जी वॉटर मोटर ती आपली कंट्रोल केलेली आहे. ठीक आहे, ही पाण्यातली मोटर आहे. म्हणजे जेव्हा आपण फायर डिटेक्ट होईल ही मोटर ऑटोमॅटिक ऑन होईल ऑन द बेसिस ऑफ रिले. ठीक आहे, सो आपण आता कंट्रोलरकडे जाऊया. सो हा तुमचा कंट्रोलर आहे, याला 12 व्होल्ट इथून इनपुटमध्ये मिळते. हा ATmega 328 कंट्रोलर आहे, 28 पिनचा मायक्रो कंट्रोलर आहे. हा अर्डिनो बोर्डमध्ये बसलेला आहे, सो इट बिकम्स अर्डिनो कंट्रोलर. अर्डिनो उनो बोर्ड आहे, याच्यामध्ये मल्टिपल पिन्स आहे. 28 पिन्स आहेत या कंट्रोलरला, त्यापैकी 20 पिन्स आपल्याला यूज करता येतात. त्यामध्ये VCC ग्राउंड इकडे दिलेले आहेत आणि इकडे तुमचे इनपुट पिन्स आणि कंट्रोलिंग पिन्स आहेत. ठीक आहे, सो यामध्ये आपण काय केलंय, 3 सेन्सर्स, फ्लेम सेन्सर्स वापरले. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. जनरली एका फ्लेम सेन्सर मध्ये काय काय, हा तुमचा IR रिसिव्हर आहे, इथे ओपॅम्प आहे, ऑपरेशनल ऍम्प्लिफायर, आणि हा तुमचा सेट पॉइंट आहे. म्हणजे किती फायर डिटेक्ट झाल्यावरती तुम्हाला डिटेक्शन द्यायचं आहे त्याचा हा सेट पॉइंट आहे. सो यांनी जसं फायर डिटेक्ट केली इथे LED ऑन होतो आणि तुम्हाला लो वाला सिग्नल भेटतो. नॉर्मली लो, जेव्हा डिटेक्ट होईल तेव्हा लो येतो, डिटेक्ट नाहीये तेव्हा हा येतो. याच पद्धतीने हे तिन्ही सेन्सर्स आहेत. सो तिन्ही सेन्सर्स 3 डायरेक्शनला आहे. जर ज्या डायरेक्शनला फायर डिटेक्ट होते त्या डायरेक्शनला आपल्याला मूव्ह करण्यासाठी इथे एक आपण मोटर घेतली, DC मोटर. मूव्ह करण्यासाठी आपण इथे एक DC मोटर घेतली. ती DC मोटर 10 RPM ची आहे, त्याला 12 व्होल्ट इनपुटमध्ये दिलेलं असतं. या मोटरला फॉरवर्ड, रिव्हर्स, लेफ्ट, राईट करण्यासाठी आपण इथे एक L293D कंट्रोलर बोर्ड घेतलाय, L293D ड्रायव्हर बोर्ड घेतलाय. सो याच्यामध्ये कंट्रोल पिन्स 3 आहेत, एनेबल, A1 आणि B1. सो याच्यावरून आपण यांना कंट्रोलिंग करतो, फॉरवर्ड, रिव्हर्स, लेफ्ट, राईट. ठीक आहे, सो हा तुमचा L293D DC मोटर ड्रायव्हर आहे. आणि मोटरला ऑन करण्यासाठी इथे रिले, त्याला ट्रिगर करण्यासाठी इथे 3 पिन आहेत, VCC, ग्राउंड आणि इनपुट पिन. सो इनपुट पिन तुमच्या कंट्रोलरला कनेक्टेड असते. ठीक आहे, रिले फक्त ट्रिगर होतोय ना. हा ऑन होतोय बरं, हे बघ. रिले बंद झाला की तो बंद होईल. ठीक आहे.